किती वादळ आली. शाहिस्ते खान सरगा औरंगजेबाचा मामा स्वतः जेव्हा लाल किल्ल्यावर चालून आला पुण्याला, छोटं वादळ होतं. लाल किल्ल्यावर मुठभर मावळे, लाल महाल. या पुण्यामधल्या त्या लाल महालामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनात ते जे वादळ आलं, न डगमगता महाराजांनी वरात काढली. वरात, आणि त्या वरातीत आपली भूषवेशा, बरोबर ना, ती बदलून वरातीच्या माध्यमातून ते त्या लाल महालात घुसले मुठभर मावळ्यांना घेऊन. शाहिस्ते कारण हजारो लोक होती आणि त्या शाहिस्ते खानाला पळता भुई थोडी केली. लक्षात ठेवा, जीवावर आलं होतं ते फक्त काय 4 बोटावर निभवलं. हे काय उदाहरण देतोय. अहो ते शिवाजी महाराज होते. अरे शिवाजी महाराज होते कधी का जमीन उगवले का? आणि पोटात जन्माला. हे बघा, जेव्हा आपण महापुरुषांची नावं घेतो तेव्हा आपण आपल्याला कमी समजायचं नाही. आम्ही महिलांसाठी अहिल्याबाई होळकरांचं नाव सांगतो, जिजाऊ मासाहेबांचं नाव सांगतो. का सांगतो आपल्याला? तर आपण त्याचा आदर्श घेतला पाहिजे. कशा जिजाऊ होत्या, कशा पदर पोचून आपला पती त्या कर्नाटकामध्ये आदिलशाची चाकरी करत होता. ते एका आईनं मनावर घेतलं, माझ्या पोटी जो बाळ जन्माला येईल ना, तो आपल्या वडिलांसारखी त्या आदिलशाहीची, बरं का, विजापूरकरांची चाकरी करणार नाही, तो या स्वराज्याचा संस्थापक होईल. हा अवटळे कमी आले जिजाऊ मासाहेबांच्या जीवनामध्ये. आम्ही लगेच खचून जातो. आमची कंबर गेली. काय झालं? कंबर गेली कशानं? काय नाही म्हणे, सून म्हणते माहेराला जायचं. माहेराला जाऊन किती शुल्लक आहे. कशाला काय माणसांना काय त्रास होईल, काय दुःख होईल. म्हणजे जिजाऊ मासाहेबांकडे बघा, त्या बारीक सारीक गोष्टीला अडकून राहू नका. आपल्याला जे मिळालं ना जीवन, हे जे शरीर मिळालं ना, ते उत्तमात उत्तम, उत्तमात उत्तम. कौटुंबिक कार्य तर करायलाच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा सामाजिक कार्य करण्यासाठी भगवंताने आपल्याला शरीर दिलेलं आहे. हे मला तुम्हाला सांगतो. शरीर उत्तम